आंबट तिखट गोड मस्त चटपटीत मी आज तुमच्यासाठी दही वड्याची रेसिपी घेऊन आली आहे। खूप स्पॉन्जी हे दही वडे बनवून तयार होतात। मस्त ट्रिक आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चला मग बनवूया एवढा स्पॉन्जी हा वडा मी कसा काय बनवलाय आणि त्यावर या मस्त चटणी सुद्धा दाखवलेल्या आहेत। मग चला बनवूया वडा। त्यासाठी मी इथं ही मुगाची डाळ घेतली 1 कप एवढी आणि अर्धा कप ही उडदाची डाळ घेतली। यांना मी 4 तासासाठी पाण्यात भिजत घातलं होतं आणि आता यांचं पाणी काढून घेतलंय। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या दोघी डाळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। पूर्ण पाणी मी याचं काढल्यानंतर यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मस्त याची बारीक पेस्ट होईल तोवर आपल्याला दळून घ्यायचं। वाटलंच तर 1 ते 2 चमचा पाणी टाकून याला दळून घ्या। मस्त मी याची पेस्ट करून घेतली आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं। नंतर आपल्याला याला असं गोल एकसारखं फेटायचंय 2 ते 3 मिनिटांसाठी, जोवर हे हलकं म्हणजे छानसं फ्लफी होईल तोवर। हे बघा, असं अलगद जेव्हा वडा सोडू आपण तर तेव्हा हा पटकन पडायला पाहिजे, असं हे अलगद बनून तयार झालंय। फेटल्यानंतर आपल्याला 1 चमचा एवढं मीठ टाकून घ्यायचंय। आता याला परत मी 2 मिनिटांसाठी फेटून घेतले। आता हे पीठ बनून तयार आहे। त्यानंतर मस्त ही चिंचेची चटणी आपण कशी बनवणार आहे। मी इथं पॅन ठेवला, पॅन मध्ये 1 कप एवढा चिंचेचा कोड टाकून घेतलाय, अर्धा कप गूळ टाकला, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून आता हिला मस्त शिजू द्यायचंय आपल्याला, म्हणजे ही घट्ट होईल। मग मी 3 ते 4 मिनिटांसाठी हिला मस्त शिजू दिलं। हे बघा, मस्त घट्ट ही चटणी बनून तयार झाली। त्यानंतर हिरवी चटणीसाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली, लसूण टाकले, नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची 3 ते 4 आपल्याला, मीठ टाकायचंय अर्धा चमचा एवढं, साखर टाकायची 1 चमचा एवढं, जिरं टाकायचं 1 चमचा आणि दही टाकून घ्यायचं आपल्याला 2 ते 3 चमचे आणि मस्त याला दळून घ्यायचं। हे बघा, मस्त घट्ट ही हिरवी चटणी सुद्धा आपली बनवून तयार आहे। त्यानंतर वडे डिप करण्यासाठी मी इथं 2 कप एवढं पाणी घेतलं आणि 1 चमचा मीठ टाकून हे मीठ पूर्ण इथं विरघळून घेतलंय, म्हणजे आपलं पाणी पण तयार आहे नंतर वडे डिप करण्यासाठी। नंतर मी 1 कप एवढं हे दही घेतलं। दहीला आता खूप छान आपल्याला फेटायचंय, म्हणजे मस्त क्रीमी होईल तोवर याला मी मस्त असं एकसारखं याला फेटून घेतलंय, म्हणजे वडे बनवण्याच्या वेळेस आपल्याला कामात येईल मग हे दही। त्यानंतर मी इथं कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल ठेवलंय आणि आता तेलचं टेम्परेचर एकदम लो तर मीडियम पाहिजे आपल्याला, असं मी गरम करून घेतलंय। आणि नंतर आपल्याला वडे असे एक एक करत टाकत जायचे। वडे टाकताना तुम्ही छोटे मोठे टाकू शकतात, पण मी मीडियम साईजचे असे हे वडे टाकून घेते। असे गोल गोल आपल्याला हे वडे साईडला टाकत जायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, मस्त कुरकुरीत होतील तोवर आपल्याला यांना तळून घ्यायचे। फ्लफी पीठ असल्यामुळे हे पटकन असे फुलून येतात। या पिठामध्ये आपल्याला तेल सोडा काहीच वापरायचं नाही, फक्त फेटण्याची ट्रिक लक्षात ठेवा। याला छान असं 3 ते 4 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं एकसारखं, म्हणजे हे हलकं पीठ तयार होतं आणि वडे पण मधून खूप स्पॉन्जी होऊन तयार होतात। आता हे वडे छान तळून तयार झाले, मी यांना प्लेटमध्ये काढून घेते। सगळे वडे मी हे तळून घेतले। नंतर जे आपण मिठाचं पाणी बनवलं होतं त्यामध्ये यांना लगेच डिप करायचंय। 2 मिनिटांसाठी यांना आपण पाण्यामध्ये डिप करून घेणार आहे। 2 मिनिटं झालेले आहेत, हे बघा, असं 2 मिनिटांसाठी मी यांना ठेवून देते। 2 मिनिटं झाले, त्यानंतर दोघं हातांनी आपल्याला असं प्रेस करायचं आणि यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते थोडं आपल्याला काढून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये थोडं पण पाणी राहणार नाही। अशामुळे पाण्यानं छान स्पॉन्जीपणा येतो। मग ह्या पाण्यामध्ये जर हे वडे टाकले तर हे बघा, असे सगळं पाणी मी यांचं काढून घेतो आणि नंतर हे जे काढलेले वडे आहेत हे आपल्याला दहीमध्ये डिप करायचे, म्हणजे दही पूर्ण यांना शोषून घेईल। मग हे बघा, असं पूर्ण दहीमध्ये यांना मी डिप करून घेतले। त्यानंतर आपल्याला आता प्लेट लावण्याकरता घ्यायची। मस्त हे डिप केलेले वडे एका प्लेटमध्ये असे काढत जायचे। मी सगळे वडे एक एक करत असे काढून घेते। जेवढं घट्ट दही असेल तेवढे छान हे वडे बनून तयार होतात। मग आणि त्यावर परत आपल्याला हे असं दही टाकून घ्यायचंय। हे बघा, हे दही जास्त आंबट नाही जास्त गोड नाही असं होतं, म्हणून मी साखर टाकली नाही त्यामध्ये। त्यानंतर आपण जी चिंचेची चटणी बनवली होती ती इथं वरून आपल्याला टाकायची। हिरवी चटणी जी बनवली होती ती पण अशी वरून टाकून घ्यायची। कॉम्बिनेशन काय भारी दिसतंय, वडे त्यावर मस्त हे पांढरशुभ्र दही, नंतर लाल चटणी चिंचेची आणि हिरवी चटणी हिरव्या मिरचीची, किती छान दिसते। आता ही चटणी टाकून झाल्यानंतर आपल्याला यावर लाल तिखट टाकायचं, असं थोडं असं वरून थोडं आपल्याला याला भुरभरायचंय। मस्त असे ही चटणी मी भुरभरून घेतली। नंतर आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे थोडं 1 ते 2 चिमूट। मस्त चटपटीत आपला दही वडा बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।